हॅलो फ्रेंड्स. मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत अक्षयच्या कंपनीचा वॉचमॅन अक्षय व रमाला प्रभाकर चाळीत घेऊन येतो. तर ते दोघी घर पाहण्यासाठी आतमध्ये येतात. तर वॉचमॅन रमा व अक्षयला ते घर दाखवतो. वॉचमॅन म्हणत असतो, माफ करा साहेब, तुम्ही एवढ्या मोठ्या बंगल्यात राहत होतात आणि आज तुम्हाला आमच्या चाळीतली एक छोटीशी रूम दाखवतोय. तर अक्षय लगेच त्यांना उत्तर देत म्हणतो, तुम्ही छप्पर मिळवून देताय एवढंच ठीक आहे, मग घर कसं जरी असलं तरीही चालेल. तेवढ्यात तिकडनं एक उंदीर जातो. तर अक्षय लगेच खूप घाबरतो. तर लगेच वॉचमॅन म्हणतात, ते घर जास्त दिवस बंद होतं ना, म्हणून झालेले असतील. थोडीशी जळमटं आहेत पण ती साफ होऊन जातील. तर तिथे खूप जाळे असल्यामुळे रमा त्या वॉचमॅन काकांना म्हणते, आता आमच्याकडे काहीच नाहीये, तर साफसफाई करण्यासाठी आम्हाला थोडंसं सामान आणून द्याल का? तर लगेच वॉचमॅन काका देखील तिकडनं निघून जातात. रमा तिथेच एक झाडू पडलेला असतो आणि तो हातात घेत म्हणते, आता लक्ष्मी आली आपल्याकडे, सगळी जळमटं दूर होणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही आता बाजूला थांबा, मी आवरून घेते हे सगळं. त्यानंतर रात्री इकडे दुसरीकडे आनंद आणि जान्हवी दोघेही खूप टेन्शनमध्ये असतात. आनंदला अक्षय सोबत घालवलेले आनंदाचे क्षण आठवत असतात. त्यांच्यातली मस्ती आठवत असते. आनंदला त्या दिवशीचा घडलेला सगळा प्रकार आठवत असतो आणि या सगळ्या विचारांमध्ये तो टेन्शनमध्ये खूपच रडत असतो. त्याला त्या दिवशीचं शशिकांतचं बोलणं आठवत असतं. म्हणजेच की शशिकांत अक्षयला म्हणत असतो की तुला जर या घरात राहायचं असेल तर माझं ऐकावंच लागेल, म्हणजेच तुला रमाला डिवोर्स देऊन रेवाशी लग्न करावं लागेल. पण अक्षयचा मात्र या सगळ्या गोष्टीसाठी सक्त नकार असतो. आनंदला अक्षयने दिलेलं शशिकांतला चॅलेंज आठवत असतं. तर तेवढ्यात जान्हवी आनंदला म्हणते, बेबी जेव्हा आई येतील तेव्हा त्यांना आपण काय सांगायचं? आनंद म्हणतो, हो ग जानू, मी खरंच या गोष्टीचा विचारच केलेला नव्हता. पण जर आई घरात असती तर तिने अक्षय रमाला असं जाऊ नसतं दिलं. मला आता खरंच टेन्शन आलंय की मी आईला काय तोंड दाखवू. तर जान्हवी लगेच आनंदला समजावत सांगू लागते की बेबी, तू काढलायस का त्यांना घरातनं बाहेर? नाही ना, तर मग तू का गिल्टी फील करतोयस? तुला तोंड लपवण्यासारखं तू काहीच काम केलेलं नाहीये. ज्यांनी केलंय त्यांना काही वाटतंय का? आनंद म्हणतो, अगं तसं नाहीये जानू, पण आता तूच बघ, माझ्या धाकट्या भावाला माझ्या डोळ्यासमोर घरातनं बाहेर काढताना मी काहीच नाही बोललो, हतबल होऊन बघत बसलो होतो. मग मला तूच सांग, हे चुकीचं नाहीये का? जान्हवी म्हणते, बरोबर आहे, खरं तर आपण तेव्हाच ऍक्शन घ्यायला हवी होती. तर आनंदही म्हणत असतो की मला म्हणूनच टेन्शन आलंय की मी कोणत्या तोंडाने आईसमोर जाऊ, आणि त्यावेळी मी तिला प्रॉमिस केलं होतं की तू कसलंच टेन्शन नको घेऊ, अक्षय आणि रमाची काळजी घेण्यासाठी आम्ही आहोत समर्थ. जान्हवी देखील म्हणते, अरे आपण गेलो होतो ना शोधायला, करतोय आपण प्रयत्न. आनंद म्हणतो, बघ ना, मोठा भाऊ म्हणून त्या शशिकांत मुकादमासमोर माझ्या लहान भावासाठी मी कसलाच स्टँड नाही घेतला. मी नाही थांबवू शकलो, माझी नाही डेअरिंग झाली. मी थोडी तरी हिंमत करायला हवी होती ना. जान्हवी म्हणते, अरे असं तुला वाटतंय, पण आता खूप डेअरिंग वाढलीये तुझी. माझ्याशी कसं कचाकचा बोलतोस? मी जर बोलायला लागले तर मला थांबवतोस सुद्धा, आणि आता बाबांचं नाव घेऊन बोललायस तू. आनंद म्हणतो, त्या माणसाला बघितलं ना, असं माझ्या डोक्यात राग येतो, खूप राग येतो. काय करत असतील रमा आणि अक्षय? कुठे राहत असतील? काय खात असतील? रमा आणि अक्षयच्या या सगळ्या विचारांमध्ये आनंद खूपच टेन्शनमध्ये असतो. त्यानंतर इकडे दुसरीकडे रमा सगळं साफ करते. तर रमा स्वतःशीच विचार करत असते, खोली तर छान स्वच्छ झाली, पण सामान काहीच नाहीये. तर मग यांना आज कसं काय खाऊ घालू? तेवढ्यात तिथे अक्षय येतो. तर अक्षय रमाला म्हणतो, आपण तर हे सगळं साफ केलं, पण आपल्याकडे काहीच सामान नाहीये. अक्षयच्या या सगळ्या बोलण्यानंतर रमा लगेच त्याला उत्तर देत म्हणते, नका टेन्शन घेऊ, निघेल काहीतरी मार्ग. कालपर्यंत आपण घर शोधत होतो, घर तर मिळालं, आता बाकीच्या पण गोष्टी लवकरच येतील. सगळं होईल नीट. आपण आहोत ना, तर आपण दोघी मिळून सगळं करूयात. आनंदात राहू आपण इथे, आणि एक दिवस असा येईल की तुम्हाला या घराशिवाय करणारच नाही. रमा अक्षयला म्हणते, तुम्ही बसा, मी आलेच एक मिनिटात. रमा तिकडनं निघून जाते. तर अक्षय स्वतःशीच म्हणतो, माझ्यामुळे आज रमाची काय अवस्था झालीये. त्यानंतर इकडे दुसरीकडे शशिकांत मस्त गाणे म्हणत आनंदात दारू पित असतो. तर हॉलमध्ये घरातले सगळेच लोक असतात आणि तो शशिकांतचं हे सगळं वागणं पाहत असतात. शशिकांत घरच्यांना सांगू लागतो, मी तुमच्या सगळ्यांना यासाठी बोलावलंय की आपल्या घरातनं कुणीतरी गेलंय, त्याचं दुःख नका करत बसू, आनंद करा, जीवन जगा, ऐश करा. तर अभि लगेच शशिकांतला म्हणतो, काका, घरातली एक व्यक्ती घर सोडून गेलीये, तर त्याची उणीव भासणारच ना. तर शशिकांत लगेच अभिकडे येत म्हणतो, अरे पण त्याला येते का आपली आठवण? मी असा बाप आहे ना की जो फालतूमध्ये इमोशनल नाही होत. तो इतर बापांसारखा मुळमुळू रडत नाही बसत. मयुरी जेव्हा लग्न होऊन सासरी गेली तेव्हा डोळ्यातनं पाणी नाही आलं माझ्या.
डिवोर्स घेऊन घरी परत आली तरीही मी हललो नाही. मुलांसमोर भावनिकपणा हा मला नाही आवडत. तर लगेच आई आजी म्हणते, मला तर भावनिक राहायला अजिबात आवडत नाही आणि मुलांसमोर तर नाहीच नाही. भावनिक होणं हे दुबळेपणाचे लक्षण आहे आणि मुलं आपल्याकडनं शिकतात. शशिकांत म्हणतो, आणि हे सगळं मी माझ्या आईकडनं शिकलोय. पण मग याचा अर्थ असा नाही की माझं काहीच हे दगडाचं आहे. मलाही त्रास होतो, पण तो त्रास संपवण्याचे माझ्याकडे वेगळे मार्ग आहेत. मी विचार करतोय की जो माणूस गेलाय तो आनंदात आहे तिकडे त्याच्या आवडणाऱ्या व्यक्तीबरोबर. तसाच मीही माझ्या आवडणाऱ्या व्यक्तीसोबत आहे. मग का दुःख करायचं? चला तर मी आता सगळ्यांच्या पेग भरतो. तर अभि लगेच म्हणतो, काका मला नकोय. आनंद सुद्धा नाही म्हणतो. तर सगळेच नकार देतात. तेवढ्यात तिथे रेवा येते. रेवा तिथे शशिकांत जवळ बसत म्हणते, बाकी कुणी नाही घेतली तरी चालेल, पण मी पिणार आहे. मी एकटी पडलीये. त्या दोघांच्या आठवणीत मी झुरत नाही बसणार. रेवा व शशिकांत दोघेही एकमेकांबरोबर चर्च करत दारू पितात. घरातले सगळेच त्यांच्याकडे पाहत असतात. त्यानंतर इकडे दुसरीकडे रमा राहण्याची सगळीच तयारी करत असते. तर रमा स्वतःशीच विचार करत म्हणते, चुलीसाठीची तर सगळी तयारी झालीये, पण याच्यावरती शिजवायचं काय? यांनी सकाळपासनं काहीच खाल्लेलं नाहीये. नाही रमा, यांच्यासमोर तू निराश नाही व्हायचंस. उलट तुझ्याकडे बघून त्यांना बळ मिळायला हवं. या सगळ्या गोष्टींना तोंड देण्याचं. त्यानंतर रमा एका किराण्यावाल्याच्या दुकानात येते. तर त्या माणसाला म्हणते, मी इथे नवीन आलीये राहिला. मला थोडंसं सामान हवं होतं. फक्त 2-3 दिवसांनी पैसे दिले तर चालतील का? तर लगेच तो दुकानावाला माणूस म्हणतो, आजच आलात आणि लगेच उधार मागताय. रमा म्हणत असते, अहो नाही, मी देईन 2-3 दिवसात पैसे आणून. पण तो माणूस रमाला तिकडनं जायला सांगत असतो. तेवढ्यात तिथे घर दिलेला वॉचमॅन येतो आणि तो त्या दुकानवाल्याला म्हणू लागतो, अहो मी त्यांच्या वतीनं पैसे देतो हवं तर. त्यांना जे काही पाहिजे ते तू दे. रमा म्हणत असते, मी म्हणाले त्यांना 2-3 दिवसात पैसे देईन. तर तो दुकानवाला लगेच वॉचमॅन काकांना म्हणतो, अहो तुमच्या ओळखीचे आहेत का? मग आधी सांगायचं ना. तर वॉचमॅन काका दुकानदाराला सांगू लागतात, हे ताई आणि यांची मिस्टर खूपच चांगले माणसं आहेत. ही आपली माणसं आहेत. त्यांच्या वतीनं मी शब्द देतो, त्यांना पाहिजे ते दे. तर तो दुकानदार लगेच रमाला म्हणतो, मी फक्त तुम्हाला 4 गोष्टी उधार देऊ शकतो. आता तुम्ही कोणत्या 4 गोष्टी घेणार हे तुम्ही मला सांगा. रमा म्हणते, ठीक आहे चालेल, 4 वस्तू तर 4 वस्तू घ्यायच्यात हे पाहता रमाला खूप टेन्शन येतं आणि रमा स्वतःशीच म्हणते, आता 4 वस्तू कोणत्या कोणत्या घेऊ? तर रमा त्या दुकानदाराकडनं तांदूळ, डाळ, मीठ आणि कॉफीचं पॅकेट घेते. त्यानंतर इकडे दुसरीकडे रेवा जेवण करून किचनमध्ये येते आणि फोनवरती बोलत बोलत पाण्याचा नळ तसाच सुरू ठेवते. तेवढ्यात तिथे रमाकांत येतो आणि तो रेवाचं असं वागणं पाहता नळ बंद करून टाकत रेवाला म्हणतो, रमाकांत रेवाला म्हणत असतो, रेवा मी तुझ्याशी बोलतोय, नळ का चालू ठेवलास? रेवा रमाकांतला विचारते, काय झालं? तर रमाकांत म्हणतो, वरनं मलाच विचार काय झालं? जेवणाचं ताट ठेवलं आणि हात धुतलेस ना तिथे. मग नळ कोण बंद करणार? इतर ठिकाणी पाण्यासाठी मैलोमाल पायपीट करावी लागते आणि तुम्ही काय इथे पाणी वाया घालवताय? रेवा लगेच म्हणते, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. मग त्यांना जिथे पाणी मिळेल तिथे पैसे देऊन राहावं त्यांनी. तर रमाकांत लगेच रेवाच्या बोलण्यावरती उत्तर देत म्हणतो, जशी तू आलीयस इथे, तू ना धड या घरात जन्म घेतलायस ना लग्न करून इथे आलीयस, तरी पण घरच्यांपेक्षा जास्त हक्काने राहतेस इथे. रेवा म्हणते, तसं नाहीये काका, पण मी आता जगाचं टेन्शन घेणं सोडून दिलंय. मी ठरवलंय आता आनंदी राहायचं. रमाकांत म्हणतो, रेवा तुझ्यासारखी माणसं आनंदात का राहतात माहितीये? कारण ती बेशरम असतात. त्यांना काहीच नाही वाटत, कारण आपल्यामुळे माणसं घर सोडून गेली आहेत. काय वाटणार तसंही म्हणा तुला. बिचारे रमा अक्षय काय करत असतील, काय खात असतील? शशिकांत रेवाला एवढं सगळं बोलून तो निघून जातो. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, रमा इकडे जेवण बनवण्यासाठी चूल पेटवते आणि रमा जेवण बनवायला लागते. तर तेवढ्यात अक्षय लगेच तिथे येतो आणि रमाची अशी अवस्था पाहता तिला विचारतो, की तुझ्या डोळ्यातनं तर पाणी येतंय. रमा सांगते, चुलीचा धूर लागला ना त्यामुळे पाणी येतंय. अक्षय लगेच रमाच्या डोळ्यातलं पाणी पुसतो. जेवण बनवून झाल्यानंतर रमा अक्षयला म्हणते, हे आपल्या घरातलं पहिलं जेवण आणि ते दोघीही एकमेकांना मिळून घास भरवतात. पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.